हॅलो नमस्कार मंडळी, कसे काय आहात? आय होप तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल. तर व्लॉग बनवायची काही इच्छा नव्हती आत्ता, पण ह्याचं खूप चाललं होतं, मम्मी व्लॉग बनव, मम्मी व्लॉग बनव. कारण माझ्यापेक्षा जास्त हल्ली हा मोबाईल बघतो. जशी सुट्टी पडली आहे तशी मोबाईल बघतो. ठेव मोबाईल, ठेव आले. आणि ना मम्मा जाऊ दे, मी टीचरला सांगणार. आणि अंशूच्या टीचरनी सांगितले अंशूला की मोबाईल नाही बघायचा. तर त्यामुळं अंश ऐकतो, जरी टीचर बघायला नसल्या तरी पण अंश ऐकतो टीचरचं, नाही बघत मोबाईल. आता आम्ही टीचरला कॉल करून सांगितलं आहे की आम्ही मोबाईल बघू का थोडा वेळ, आहे ना पिलू? हां. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या बाहेर जाते त्यामुळं कामाला, त्यामुळं आपले ब्लॉग डेली येत नाहीत आणि आपले व्ह्यूज पण डाऊन झालेत सध्या. तर डाऊन व्हायचं कारण तर तुम्हाला माहितीच आहे, आपण कन्सिस्टन्सी आपल्या व्हिडिओची नाही आहे त्यामुळं. तर मी यूट्यूबवरून किती कमवते असा प्रश्न प्रत्येकाचा होता. तर यूट्यूबवरून मी सध्या तरी काहीच कमवत नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही. ॲफिलेट मार्केटिंगवरून पण कमवत नाही, कारण मला तितकासा वेळ नाही मिळत आणि तितकेसे व्ह्यूज नाही आहेत. आता भरपूर लोक आहेत ते असे म्हणत आहेत की आम्हाला कॉपी करते, आम्हाला कॉपी करून लाईव्ह वगैरे येते. तर त्या मूर्खांना मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या चॅनलला झाली 6-7 वर्ष, जास्तच झाली असतील. कारण मी हे माझं 7वं चॅनल आहे आणि मी मॉनिटाईज केलं. आणि खरं तर मी डिमोटिवेट होत नाही त्यांनी काही वेडापणा करून काही मला म्हटले म्हणून मी काही डिमोटिवेट होणार नाही आहे. अंशू, मला खरं तर वेळ नाही मिळत आहे म्हणून मी व्लॉग नाही बनवत. बाकी कोणीही काय म्हणतं याच्याकडे मी लक्ष देत नाही. मम्मा हा आणि डिस्टर्ब सारखा करतो. तर खरं तर जॉब सोडून यूट्यूबवरती यायचं म्हणून जॉब सोडला वगैरे असं काही नाही. तर मी स्वयंपाकाची सध्या तरी कामं करते आणि म्हणूनच मी असं करते. तर स्वयंपाकाच्या कामाचं कसं होतं, सकाळी लवकर जाते आणि लवकर येते, म्हणजे त्याचे पप्पा कामावरला जायच्या आधी मी रिटर्न येते की मी ह्याच्यावरती लक्ष ठेवू शकेन असे. आता वाजलेत 5, आता मला पुन्हा जायचं आहे. खरं तर आता घेऊन जाते मी याला, संध्याकाळचं जास्त काही काम नसतं मला त्यामुळं. आणि हा मला वाकडं दाखवते, पोरगा लई आगाऊ झाला आहे. तर त्यामुळे आपल्याला यूट्यूबवरती जास्त फोकस करता येत नाही आहे. पण इतक्या मेहनतीनं चॅनल आपण उभं केलं आहे त्यामुळं ते काही मी चॅनल वाया जाऊ देणार नाही. आणि मध्ये काही दिवस घरी काम चालू होतं, म्हणजे पाण्याची टाकी बसवून घेतली मी. खरं तर बाहेरून कनेक्शन करायचं होतं, पण माझं बजेट नव्हतं ते पाळणा करून पाईपलाईन करायचा खर्च वगैरे. मग मी काय केलं, बाथरूममध्ये शॉर्टकट मारून गिझरच्या कनेक्शनमधनं टाकीमध्ये पाणी सोडलं. आता एक पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला माझा. घर घेऊन झाले मला वाटते 6 वर्ष, पण मी काय पाण्याची टाकी बसवली नव्हती, ड्रम वापरत होते. नंतर सेफ्टी डोअरचं पण काम चालू होतं, तेही करत बसले. आता काही दिवसात म्हणजे पुढच्याच आठवड्यात बाथरूमच्या पार्टिशनचं काम सुरू करायचं आहे. तिथं वेळ जाईल. म्हणजे ही सगळी कामं घरात होती, त्यामुळं घरात नुसतं गोंधळ आणि घाण होती, त्याच्यामुळे मी व्हिडिओज बनवत नव्हते. आणि लोकांना असं वाटतं की खूप कमवते यूट्यूबवरून. मी खरं सध्या काहीच कमवत नाही. मी एकच पेमेंट घेतलं आहे, त्याच्यानंतर मी यूट्यूबचं पेमेंटच घेतलं आहे. तर तुमचा सपोर्ट असाच राहू देत, मग मी यूट्यूबवरून नक्कीच कमवेन. आणि कमवलं नाही कमवलं तरी पण जे नव्हतं माझ्याच्याने जमत, ज्याच्यामुळं माझ्यावर सगळे हसत होते, ते मी जमवलं. मॉनिटाईज तरी कमीत कमी चॅनल केलं. आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे शक्य झालं, त्यासाठी खरंच खूप आभार. आणि आमच्या कार्टूनला व्हिडिओमध्ये फार यायचं असतं आणि चेहरा इतका शांत असा गरीबागत करतो की किती ना आम्ही किती इनोसंट आहे असा तसा. लई आगाऊ आजकालची. मी 12वीत होते ना, तरी देखील मला मोबाईल मिळाला नव्हता. खरं तेवढी परिस्थितीच नव्हती आणि ह्या साहेबांना ह्यांच्या सेफ्टीसाठी मोबाईल मिळाला आहे, तो पण फक्त UKG मध्ये असताना. आता ग्रॅज्युएशन डे आहे ना आपला, अंशू आता ग्रॅज्युएट होणार आहे. कोणाकोणाला माहिती आहे की UKGला ग्रॅज्युएशन होतं? नक्की सांगा मला. अंशूचा आता ग्रॅज्युएशन डे आहे आणि अंशू 85% भेटल्यावर घेतले त्यांनी यावर्षी. तर अंशू मम्मी काय देणार आहे? ते बोलणार ते देणार, तिथं घेऊन जायला बोलणार तिथं घेऊन जाणार. हां. तर 85% त्याला सांगितलं की आले पाहिजेत यावर्षी. आणि मोबाईल दिवसातून अर्धा तास मी त्याला देते. आता झालं, संपलं. आता आवरायचे आपल्याला, कामं करायचे. चला. तर आतापर्यंत जेवढा सपोर्ट केलात आमच्या चॅनलला, तसाच इथून पुढं पण करा. आपले व्लॉगला तर डेली येतच राहतील. थँक्यू.